गुड मॉर्निंग सुदामे, और कैसे हो? अरे एकदम मस्त. हाँ सही है. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बैठो बैठो. तो क्या हाल है पिछले मंथ का? सर मागच्या महिन्यात आपल्या कंपनीचा व्यवसाय 13,70,000 झालाय. 8 लाखाच्या ऑर्डर्स अजून पेंडिंग आहेत आणि आपल्या कंपनीचं 12 लाखाचं एक पेमेंट द्यायचे उद्या. सर ये महीने का प्रॉफिट 14 लाख हुआ है और मेरे ख्याल से इस डिपार्टमेंट का ये आज तक का सबसे अच्छा प्रॉफिट है. वीपी के सामने प्रेजेंटेशन तुम ही दोगे और मैंने तुम्हारा नाम भी रिकमेंड किया है दिल्ली के लिए. थैंक यू सर. सर आणि माझ्या प्रमोशनचं काय? अथर्व तुम अपने हिंदी में काम करो. हमारी कंपनी 6 स्टेट में ऑपरेट करती है. हो माहितीये मला सर, पण आपलं हेड ऑफिस तर महाराष्ट्रात आहे ना. हाँ पर हमारे वीपी तो दिल्ली के है ना. पण मग सर त्यांना काय मराठीचा प्रॉब्लेम आहे? अरे हो, दिल्लीतल्याच लोकांना मराठीचा प्रॉब्लेम आहे नाही का. अहो त्यांनी हिंदीत सांगितलं पण आकडे सगळे चुकवले. तो नंबर्स तुम बताओ ना. हाँ. अच्छा, म्हणजे तो हिंदीत बोलतो म्हणून त्याला प्रमोशन का? अरे यार अथर्व, हिंदी तो तुम्हें भी आती है. आणि इतक्या वेळ बोलतोय म्हणजे तुम्हाला पण मराठी येतं. हिंदी 1000 वर्षापासून बोलली जाते, पण मराठी 1,500 वर्ष जुनी भाषा आहे हो. आणि आमच्याच राज्यात आमच्यावरच दुसऱ्या भाषेची सक्ती कशाला? अथर्व बदतमीज हो रहे हो. हाँ, तुम्हारी जॉब जा सकती है. नाही फरक पडत. मला जॉब अकाउंट्स येतं म्हणून लागलाय, हिंदीच्या जीवावर नाही. आणि तुम्हाला पण व्यवसाय महाराष्ट्रातच का करायचा असतो? कारण का तुम्हाला माहिती आहे इथली लोक चांगली आहेत म्हणून. एवढीच जर हिंमत असेल ना तर दुसऱ्या कुठल्याही राज्यात हेड ऑफिस चालू करून दाखवा. महाराष्ट्रात जर असेल ना तर मराठीच. ॲक्च्युली बरोबर आहे सर. मला सुद्धा प्रमोशन माझं काम चांगलं आहे म्हणून हवंय, तुमच्याशी हिंदी बोलतो म्हणून नाही. पास तुम भी. आम्ही महाराष्ट्रात मराठीच. वा, असंच जर आपण एकमेकांचे पाय खेचण्याऐवजी हात पुढे केला तर आपण मराठी म्हणून किती मोठे होऊ ना. सटकून ताकती राखन ब्याने जाग पेटू दे आग मराठी.